नमस्कार मंडळी. सहजच आज कुडाच्या बाजारात आलो. तुम्ही कुडाच्या बाजारातल्या गल्ल्यांतून फिरत असताना मला एक पेट शॉप दिसलं. त्या पेट शॉपच्या बाहेर मला वेगवेगळे पक्षी होते आणि एका पिंजऱ्यामध्ये ससेही होते, सशांची पिल्लं होती. पेट शॉपवाल्यांना मी विचारलं की सशांची जी पिल्लं आहेत ही कितीला आहेत म्हणून, म्हणजे तुम्ही कितीने विकता. तर त्यांनी सांगितलं की 1200 रुपये जोडी आहे, पण तुम्ही जर घेणार असाल तर आपण थोडंफार कमी करू. मग मी त्या पिल्लांना बघितलं. मी पूर्ण पिल्लांचा व्हिडिओ शूट करू शकलो नाही, पण मी त्या पिल्लांना बघितलं आणि ती पिल्लं बघून मला एवढं वाईट वाटलं, कारण की मला वाटतं ही पिल्लं हार्डली एक 15 ते 20 दिवसांची असतील. खूप कुपोषित वाटली मला पिल्लं, खूप घाण वाटली. त्यांच्या पुढ्यात खाद्य नव्हतं, त्यांना इनफ पाणी पण नव्हतं. तर त्यामुळे त्या पिल्लांकडे बघून मला वाईट वाटलं. म्हणजे कसं आहे की आम्हीही आमच्या फार्मवरनं ज्यावेळेस लोकांना पाळण्यासाठी पेअर देतो, आमच्या ही पेअरची किंमत ही अराऊंड 1000 ते 1200मध्ये असते आणि लोक विचारतात की एवढी महाग का. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या फार्मचे प्राणी तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवू. सो त्यांची क्वालिटी आणि या प्राण्यांची क्वालिटी यामध्ये तुम्ही कम्पेअर कराल तर तुम्हाला खूप जास्त डिफरन्स दिसेल. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट घेतात त्यावेळेस प्रायझिंगपेक्षा त्यांची क्वालिटी बघणं गरजेची असते. ती कुठलीही असो, खाद्यपदार्थ असो, कपडे असो किंवा पाळीव प्राणी असो. तसंच मित्रांनो, सांगण्याचा हाच प्रयत्न होता की तुम्हाला बाहेर पेट शॉप्समध्ये जे प्राणी मिळतात त्यांची क्वालिटी ही तितकीशी बरी नसते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ससा ॲज अ पेट म्हणून घ्याल तेव्हा तो एखाद्या फार्मवरचाच घ्या. आमच्या तसं नाही, कुठल्याही फार्मवरचा घ्या. कारण की कसं असतं की फार्मवरती प्राणी हे छानपणे वाढवले गेले असतात. त्यांचं एक प्रॉपर डाएट असतं, त्यांचं प्रॉपर एक मेडिकेशन असतं. त्यामुळे तुम्हाला प्राणी हेल्दी मिळतो आणि तो खूप छान तुमच्या घरी वाढतो. सो हा व्हिडिओ करण्यामागे हेच कारण होतं की तुम्हाला डिफरन्स दाखवता आला असता. पुन्हा भेटूया मित्रांनो असेच ॲडॉक्स सेशनचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.